तर सकाळी सकाळी ब्रश करतच होतो की बघितलं की लहान लहान पोरं नंदी घेऊन भोजारा घ्यायसाठी घरी आले होते. मग का यांच्यासाठी चॉकलेट वगैरे तर काही आणली नव्हती, म्हणून डब्यातूनच पैसे काढून यांना सगळ्यांना देऊन दिले. मग आंघोळ वगैरे करून तयारी वगैरे केली तर इकडे बघितलं तर मम्मीने गरमागरम हलवा बनवला, तर फटकन आपण गरमागरम हलवा दाबला. मग फ्रीजमध्ये बघितलं की दही पण ठेवली होती, तर फटकन हिला पण निपटून टाकलं. मग नाश्ता वगैरे झाला, अजून निघलो गाईस आपण आपल्या दुकानाकडे जासाठी. मग का गाईस दुकानात वगैरे आलो, अजून आपली गाईस दुकान काही दिवसापूर्वीच ओपन केलेली आहे, तर इथे बॅनर वगैरे काही लावला नाही, तर दादासोबतच बसून आपण बॅनरबद्दल थोडा बहुत डिस्कस केलं. मग का गाईस दुकानात वगैरे बसून थोडा वेळ टाइमपास वगैरे केला. अजून आज तान्हा पोळा असल्यामुळे मार्केट पूर्ण डाऊन होता, तर आपण पण फटाफट आपलं दुकान बंद केलं. मग का गाईस दुकान वगैरे बंद केला, अजून आलो आपल्या मित्राच्या इकडे, तर इकडे बघितलं तर सगळे गणपतीच्या आगमनाची तयारी करत होते. मग गाईस संध्याकाळी 4 वाजता तयारी वगैरे केली. अजून इकडे येऊन बघितलं तर माझे मित्र सगळे तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमाची तयारी करत होते. अजून हे बघा गाईस, यायले कोणतेही काम दिलं तर इचक धंदे केल्याशिवाय यायले जमतच नाही. मग गाईस तोरण वगैरे बांधून झालं, अजून लहान लहान पोरं सगळे जमा होऊ लागले. मग गाईस हळूहळू सगळे एकत्र झाले. अजून काकू वगैरेंनी सगळे नंदी बैलांची पूजा वगैरे केली. मग गाईस पूजा वगैरे झाली, अजून इकडे तोरण वगैरे तोडलं, अजून मग निघले सगळे लहान लहान पोरं आपले नंदी घेऊन भोजारा घ्यासाठी. मग का गाईस आपल्याला पण एक चॉकलेट मिळाली होती, तर पटकन आपण हिला पण निपटवली. मग आपले मित्र लोक आले होते, तर हे म्हणत होते भाऊ म्हणे आम्हाला पण भोजारा दे, तर सगळ्याला मी 20-20 रुपये भोजारा दिला. तर गाईस तुम्हा सर्वांना पण तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, अजून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. वीडियो को लाइक करें, सब्सक्राइब करें.